विक्रीच्या क्षेत्रात किंवा खरं तर कोणत्याही कामात एक एक आरामदायी रुटीन तयार होतं. हो, एक सवयच लागून जाते. अगदी. आपण रोज सकाळी उठतो, त्याच मार्गाने जातो, त्याच लोकांना भेटतो. पण कधी असा विचार मनात येतो का की ही सवय आपल्या प्रगतीला थांबवत तर नाहीये ना? हां, एक कम्फर्ट झोन तयार होतो आपला. बरोबर. आज आपण अशाच एका विचारावर चर्चा करणार आहोत, जो याच सवयीला, याच कम्फर्ट झोनला आव्हान देतो. आज आपण ज्या स्रोतांवर नजर टाकणार आहोत, त्यात एक खूपच साधी पण जबरदस्त कल्पना मांडली आहे. अच्छा. कल्पना आहे रोज त्या 40 दुकानांना किंवा ग्राहकांना भेट देण्याची. पण यात एक प्रश्न विचारला गेला आहे, जो खरं तर आपल्या सगळ्यांसाठी आहे. ही रोजची 40 आपल्या कमाईला पुढे नेतीये की आपल्याच वाढीच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा बनलीये? वा, खूपच थेट प्रश्न आहे हा. हो. आणि याच कल्पनेचं सार एका वाक्यात मांडले, जे विचार करायला भाग पाडतं. काय आहे ते? ते वाक्य आहे, तुमची रोजची 40 तुमच्या रोजच्या कमाईला थांबवत आहे का? ह्याच प्रश्नापासून आजच्या आपल्या विश्लेषणाला सुरुवात करूया. तर मुद्दा हा आहे की काय आपण खरंच रोज त्या 40 दुकानांमध्ये जात आहोत? आणि तीच दुकानं आपली विक्री वाढवण्यासाठी पुरेशी आहेत का? हो. की नकळतपणे याच दुकानांमुळे आपली वाढ थांबलीये? हे ओळखायचं कसं? हा प्रश्नच खूप महत्वाचा आहे. कारण यामागील मानसशास्त्र खूप रंजक आहे. हा मुद्दा फक्त विक्रीपुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या कम्फर्ट झोनबद्दल आहे. आपलं मान नेहमी ओळखीचे आणि सोपे मार्ग शोधतं. म्हणजे जिथे धोका कमी वाटतो. अगदी. जिथे अंदाज बांधता येतो तिथे आपल्याला सुरक्षित वाटतं. रोज त्याच 40 दुकानांना भेट देणं हे त्याच सुरक्षिततेचं एक उदाहरण आहे. अच्छा. कारण तिथले दुकानदार ओळखीचे असतात. हो, त्यांच्याशी काय बोलायचं हे ठरलेलं असतं. त्यामुळे आपली मानसिक ऊर्जा कमी खर्च होते. म्हणजे एक प्रकारे हा आपल्या मेंदूचा शॉर्टकट आहे, स्वतःला जास्त ताण न देण्याचा. अगदी बरोबर. पण प्रगती ही नेहमी कम्फर्ट झोनच्या बाहेरच होते. म्हणूनच आपले स्रोत इथे कोणतीही सूचना देत नाहीत, ते फक्त एक प्रश्न स्वतःला विचारायला सांगतात. कोणता प्रश्न? आज नवीन काय केलं? हां. म्हणजे नवीन गल्लीत, नवीन वस्तीत किंवा नवीन दुकानात जाण्याचा प्रयत्न झाला का, की आजही तो जुना ओळखीचा रस्ता निवडला? हा दृष्टिकोनच खूप महत्वाचा आहे. इथे सल्ल्यापेक्षा आत्मपरीक्षणावर जास्त भर आहे. आपण स्वतःलाच आरसा दाखवायचा आहे. बरोबर. आणि याच विचाराला अधिक स्पष्ट करण्यासाठी आपल्या स्रोतांमध्ये झारखंडमधील रवी नावाच्या एका सेल्समनची एक छान गोष्ट आहे. ओके. रवी रोज त्या ठरलेल्या 40 दुकानांमध्ये जायचा. त्याची विक्री स्थिर होती, म्हणजे कमी होत नव्हती, पण ती वाढतही नव्हती. एका पठारावर येऊन थांबली होती. अगदी. आणि अशी स्थिती अनेकांची होते. विक्रीत एक स्थिरता येते आणि आपल्याला वाटतं की आपण आपल्या क्षमतेच्या शिखरावर पोचलो आहोत. हो. आणि आपण स्वतःला सांगायला लागतो की मार्केटमध्ये यापेक्षा जास्त वाव नाही. बरोबर. रवीचीही अशीच काहीशी समजूत झाली असावी. हो, नक्कीच. तर एक दिवस त्याच्या वितरकाने म्हणजे डिस्ट्रीब्युटरने त्याला कोणताच सल्ला दिला नाही, कोणतीच नवी योजना सांगितली नाही. त्याने फक्त एक साधा प्रश्न विचारला. काय विचारलं? रवी, गेल्या महिन्यात तू किती नवीन आउटलेट जोडले? अरे वा. या एका प्रश्नाने रवीला विचार करायला भाग पाडले. त्याच्याकडे याचं काहीच उत्तर नव्हतं. शून्य. आणि हाच तो अरे हो वाला क्षण असतो. कधीकधी आपल्याला मोठमोठ्या भाषणांची किंवा सल्ल्यांची गरज नसते. एक योग्य प्रश्नच आपल्याला हलवून टाकतो. बरोबर. त्या वितरकाने रवीला त्याची चूक दाखवली नाही, तर त्याला स्वतःची चूक शोधायला मदत केली. आणि मग जे झालं ते खूपच रंजक आहे. दुसऱ्या दिवशी रवीने आपल्या नेहमीच्या 40 दुकानांना भेट दिल्यानंतर जवळच्याच एका लहान गल्लीत जायचं ठरवलं. अच्छा, जिथे तो आधी कधी गेला नव्हता. हो, कधीच नाही. कदाचित त्याला वाटलं असेल की तिथे काही मिळणार नाही. पण त्या दिवशी तो आत शिरला. तिथे त्याला 5 पानटपऱ्या आणि 2 स्टेशनरीची छोटी दुकानं मिळाली. त्याने काहीही विकण्याचा दबाव टाकला नाही. फक्त त्यांची संवाद साधला, ओळख करून घेतली आणि 5-10 रुपयांचे काही स्नॅक्स नमुना म्हणून म्हणजे ट्रायलसाठी दिले. आणि या एका लहानशा बदलाचा परिणाम खूप मोठा होता. 2 महिन्यात रवीची कमाई तब्बल 3,000 रुपयांनी वाढली. 3,000? फक्त एका गल्लीमुळे? हो. या कथेतला सर्वात महत्वाचा भाग हा आहे की त्याने कोणतीही मोठी योजना आखली नाही किंवा कोणतीही मोठी जोखीम पत्करली नाही. त्याने फक्त एक लहानसं नवीन पाऊल उचललं, एक अज्ञात गल्ली शोधली. या अनुभवातून रवीला जे समजलं ते खूप महत्वाचं आहे. मार्केट संपले नव्हते, त्याची विचारसरणी मर्यादित होती. वा.
मार्केट संपले नव्हते, त्याची विचारसरणी मर्यादित होती. हो, तो विचार करत होता की त्याच्या परिसरात जेवढे ग्राहक आहेत तेवढ्यांपर्यंत तो पोचला आहे, पण सत्य वेगळं होतं. अरे वा, म्हणजे फक्त एका लहान बदलामुळे इतका मोठा फरक पडला. या कथेचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं असेल की सेल्समन नाही, मार्केट एक्सप्लोरर बना. अगदी मला वाटतं हा खूप मोठा बदल आहे मानसिकतेमध्ये. अगदी. कारण सेल्समन हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर काय येतं? एक व्यक्ती जी फक्त आपलं उत्पादन विकायचा प्रयत्न करत आहे. हो, तिचं लक्ष फक्त आजची ऑर्डर मिळवण्यावर असतं. बरोबर. पण एक्सप्लोरर म्हणजे शोधक. तो फक्त विकत नाही. तो शिकतो, निरीक्षण करतो, नवीन काय आहे, इथल्या लोकांच्या गरजा काय आहेत, माझा स्पर्धक इथे काय करतोय. हे सगळे प्रश्न तो स्वतःला विचारतो. हो, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तो शोधतो. तुम्हाला नाही वाटत का की हाच दृष्टिकोन दीर्घकाळ टिकणाऱ्या संबंधांसाठी महत्वाचा आहे? हो, नक्कीच. कारण मग तो दुकानदार फक्त एक ग्राहक न राहता पार्टनर बनू शकतो. पण एक व्यावहारिक अडचण अशी असू शकते की काय? पहिल्या भेटीत काहीच विकलं नाही तर कंपनीच्या टार्गेटचं काय? व्यवस्थापक याकडे कसे पाहतील? रोजच्या धावपळीत या एक्सप्लोरेशनसाठी वेळ कसा काढायचा? खूप चांगला प्रश्न आहे आणि इथेच आपल्याला मोठ्या चित्राकडे पाहावं लागतं. म्हणजे स्रोतामध्ये काही रियालिटी चेक किंवा वास्तवाचा भान देणारे प्रश्न विचारले आहेत. उदाहरणार्थ, दरवर्षी काही जुनी दुकाने बंद होतात आणि त्यांच्या जागी नवीन उघडतात. हो, हे तर होतच. हे बाजाराचं चक्र आहे. जर तुम्ही फक्त तुमच्या जुन्या 40 दुकानांवर अवलंबून असाल आणि त्यापैकी 4 बंद झाली तर तुमची विक्री आपोआप 10% कमी झाली. बरोबर. त्याची भरपाई कुठून करणार? आणि जर एखादी नवीन वस्ती तयार होत असेल तर तिथे पहिल्यांदा कोण पोचेल? तुम्ही की तुमचा स्पर्धक? जो एक्सप्लोरर आहे तोच पोचेल. अगदी. म्हणजे नवीन आउटलेट शोधणं ही एक निवड नाही, तर एक गरज आहे. व्यवसायात टिकून राहण्यासाठी आणि वाढण्यासाठी हे आवश्यकच आहे. अगदी. आणि या लहानशा स्थानिक विचाराला आपण मोठ्या कंपन्यांच्या जागतिक धोरणांशी सहज जोडू शकतो. कसं? जगातल्या मोठ्या कंपन्या, उदाहरणार्थ मॅकडॉनल्ड्स किंवा भारतातल्या मोठ्या FMCG कंपन्या जशा की HUL किंवा ITC, त्या एकाच शहरात किंवा राज्यात थांबून कधीच प्रगती करत नाहीत. नाही, ते विस्तार करत राहतात. हो, त्या सतत नवीन जिल्हे, नवीन राज्य, नवीन बाजारपेठा आणि नवीन प्रकारच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. प्रोजेक्ट शक्तीसारख्या उपक्रमातून HUL खेडोपाडी पोहोचली. ही त्यांच्या वाढीसाठी एक मूलभूत रणनीती आहे. ते एकाच ठिकाणी थांबून समाधानी राहत नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की एकाच ठिकाणी थांबणं म्हणजे मागे पडणं. बरोबर. आणि आपल्या स्रोतांमध्ये याच मुद्द्यावर एक सुंदर वाक्य आहे. मोठ्या कंपन्या नवीन देशांमध्ये जातात, हुशार सेल्समॅन आपल्या परिसरातील नवीन आउटलेटमध्ये जातो. वा. हे वाक्य लहान आणि मोठ्या स्तरावरील धोरणांमधलं साम्य किती सुंदरपणे दाखवतं. विचार तोच आहे, फक्त त्याचा आवाका वेगळा आहे. वाढीचा नियम सर्वांसाठी सारखाच असतो, नाही का? अगदी बरोबर. इथं स्पष्ट झालं की मार्केट एक्सप्लोरर बनण्याची मानसिकता किती महत्वाची आहे. पण प्रश्न असा आहे की जो सेल्समॅन रोजच्या धावपळीत अडकला आहे त्याने याची सुरुवात नक्की कशी करावी? म्हणजे प्रत्यक्षात कसा आणावा? हो, हे प्रत्यक्षात आणण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत का? नक्कीच आहेत. आणि इथेच स्रोत आपल्याला का पासून कसे याकडे घेऊन जातो. ओके. सुरुवात स्वतःला एक सोपा प्रश्न विचारण्यापासून होते. मी आज फक्त एक नवीन आउटलेट जोडू शकेन का? फक्त एक? हो, इथे 10 किंवा 20 नवीन आउटलेट जोडायला सांगितलेले नाहीये. फक्त एक. या एका प्रश्नानेच मनावरचं ओझं खूप कमी होतं. खरंय. आणि याच संदर्भात 40+5 नियमाचा उल्लेख प्रश्न स्वरूपात केला आहे. कसा? तो असा विचारतो की काय आपण रोज 40 जुन्या आउटलेट आणि 5 नवीन आउटलेटला भेट देऊ शकतो? आणि मग लगेच एक पर्यायही दिला जातो की जर 5 शक्य नसतील तर फक्त एक नवीन आउटलेट जोडणंही शक्य नाही का? हा दृष्टिकोन खूपच व्यावहारिक आहे. तो कोणताही दबाव न टाकता कृतीला प्रोत्साहन देतो. हो, आणि इथेच आपण सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. व्यवस्थापक किंवा टार्गेटचं काय? बरोबर. जर तुम्ही रोज फक्त एक नवीन आउटलेट जोडलं तर महिन्याला तुम्ही 25-26 नवीन आउटलेट जोडता. 3 महिन्यात जवळपास 75 नवीन संभाव्य ग्राहक तुमच्या यादीत येतात. वा. यापैकी 10-15 जरी तुमचे नियमित ग्राहक बनले तरी तुमची वाढ निश्चित आहे. ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे. सुरुवातीला थोडा वेळ जास्त लागेल, पण त्याचे फायदे मोठे आहेत. पण नवीन आउटलेटला पहिल्यांदा भेट देताना काय करावं? अनेकदा सेल्समनच्या मनात भीती असते की दुकानदार नीट बोलणार नाही किंवा त्याला थेट नाही म्हणेल.
ही भीती स्वाभाविक आहे आणि म्हणूनच नवीन आउटलेटला पहिल्यांदा भेट देण्यामागे एक वेगळं तर्कशास्त्र आहे, ज्याला ट्रायल लॉजिक म्हणता येईल. ट्रायल लॉजिक म्हणजे पहिल्या भेटीचा मुख्य उद्देश ऑर्डर मिळवणं हा नसतोच. खरं तर पहिल्याच भेटीत ऑर्डरसाठी दबाव टाकला तर कदाचित ते नातं तिथेच संपू शकतं. अच्छा. त्यामुळे प्रश्न असा विचारायला हवा की पहिल्या भेटीत ऑर्डर मिळवणं जास्त महत्वाचं आहे की विश्वास निर्माण करणं आणि संबंध जोडणं. अर्थातच विश्वास आणि संबंध जोडणं. बरोबर. म्हणजे रवीने जे केलं तेच, फक्त संवाद साधला, ओळख करून दिली आणि एक छोटा नमुना दिला. अगदी तेच. नवीन दुकानदाराला आधी आपल्याला आणि आपल्या उत्पादनाला समजून घ्यावं लागेल. त्याला विश्वास वाटावा लागेल की तुम्ही फक्त माल विकायला नाही तर त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करायला आला आहेत. यासाठी वेळ लागतो. हो. त्यामुळे पहिली भेट ही फक्त ओळखीसाठी, संवादासाठी आणि समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी असते. त्यांचे सध्याचे पुरवठादार कोण आहेत, त्यांना कोणत्या अडचणी येतात, त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे ग्राहक येतात, हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि एकदा का विश्वासाचा पाया रचला गेला की व्यवसाय आपोआप होतो. खरंय. आणि याच विचाराला अधोरेखित करणारी एक शार्प लाईन आपल्या स्रोतामध्ये आहे. पहिली भेट ऑर्डरसाठी नसते, तर समजून घेण्यासाठी आणि संबंध जोडण्यासाठी असते. अगदी. हा नियम फक्त विक्रीच नाही तर कोणत्याही नवीन नात्यात लागू होतो. तर आजच्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर असं म्हणता येईल की खरी वाढ आपल्या नेहमीच्या आरामदायी सवयी मोडून लहान पण सातत्यपूर्ण नवीन पावलं उचलण्यात आहे. रोज फक्त एक नवीन आउटलेट शोधणं, एका नवीन व्यक्तीशी बोलणं, एका नवीन गल्लीत जाणं, हे बदल लहान दिसले तरी त्याचे दूरगामी परिणाम खूप मोठे असतात. बरोबर. आणि यात फक्त नवीन ग्राहक मिळतात असं नाही, तर आपल्याला बाजारपेठेची अधिक चांगली समज येते. नवीन ट्रेंड्स कळतात, स्पर्धकांच्या हालचाली समजतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला आत्मविश्वास वाढतो. म्हणजे आपण एका मर्यादित मानसिकतेकडून एका शोधक किंवा एक्सप्लोरर मानसिकतेकडे जातो आणि हीच मानसिकता आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मदत करते. खरंच हा दृष्टिकोन खूप प्रेरणा देणार आहे. आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांनी विचार करण्यासाठी स्रोतामधील एक अंतिम आणि खूप प्रेरक प्रश्न आहे. तो प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कोणता? जर मी आज फक्त एक नवीन आउटलेट जोडलं तर माझा उद्याचा दिवस अधिक चांगला होणार नाही का? या प्रश्नाचं उत्तर साहजिकच हो असं आहे. कारण प्रत्येक नवीन आउटलेट म्हणजे एक नवीन संधी, एक नवीन नातं आणि भविष्यातील कमाईचा एक नवीन स्रोत. बरोबर. हा छोटासा प्रयत्न उद्याच्या मोठ्या यशाचा पाया रचू शकतो. पण इथे एक अजून विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय? समजा एखाद्यानं ठरवलं आणि रोज एका नवीन आउटलेटला भेट द्यायला सुरुवात केली. पहिल्या आठवड्यात त्याला एकाही नवीन आउटलेटकडून ऑर्डर मिळाली नाही, तर काय होईल? त्याचा उत्साह कमी होऊ शकतो. त्याला वाटेल की हे सगळं व्यर्थ आहे. बरोबर. आणि म्हणूनच एक्सप्लोरर मानसिकतेमध्ये सातत्य आणि संयम खूप महत्वाचा आहे. शोधक जेव्हा नवीन प्रदेश शोधायला निघतो तेव्हा त्याला लगेच खजिना सापडत नाही. त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, पण तो थांबत नाही. तसंच इथेही आहे. हो. नवीन आउटलेट शोधताना सुरुवातीला नकार पचवण्याची तयारी ठेवावी लागते. पण प्रत्येक नकारातून काहीतरी शिकायला मिळतं. जसं की कदाचित आपलं उत्पादन त्या दुकानात चालणारं नसेल किंवा कदाचित आपली बोलण्याची पद्धत बदलायला हवी असेल. प्रत्येक नाही आपल्याला आपल्या पुढच्या होच्या जवळ घेऊन जातो. आणि याच सकारात्मक विचाराने आपण आजच्या चर्चेचा शेवट करूया. हीच विचारसरणी नवीन मार्ग खुले करते.